टू अवर चॅनल. संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे आज मी तिळगुळाची पोळी बनवणार आहे. तर इथे 1 वाटी तीळ घेतलेलं आहे, खोबरं घेतलं अर्धी वाटी, शेंगदाणे घेतले अर्धी वाटी आणि 2 वाट्या एवढा गूळ घेतलेला आहे, थोडंसं जायफळ, थोडी सुंठ आणि 4-5 वेलची घेतलेले आहेत. तर त्या देखील मी तिळासोबतच भाजून घेतलेल्या आहेत. तर तीळ, शेंगदाणे आणि खोबरं भाजलेलं आहे इथे मी. तर सर्वात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये सुंठ, वेलची आणि जायफळ टाकून घेणार आहे. तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेणार आहोत. तर व्यवस्थित हे तीळ आपण बारीक केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि तीळ आपले बारीक झालेले काढून घेतल्यानंतर आपण खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचा देखील छान असा कूट करून घेणार आहोत. तर तुम्हाला अशा पद्धतीने तिळाच्या पोळ्या जर माझ्या पद्धतीने करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा. तर इथे बघा, खोबऱ्याचं आणि दाण्याचं देखील कूट आपलं करून झालेलं आहे आणि हा 2 वाटी एवढा गूळ जो बारीक करून घेतलेला होता तो मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे. चांगलं हाताने हा कूट आणि गूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून आपल्याला एकजीव करून चांगलं बारीक असं मऊसूत असं मिश्रण याचं तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर बरेच जण यामध्ये बाइंडिंगसाठी बेसन पीठ देखील घालतात. मी इथे कधीच बेसन पीठ घातलेलं नाही तिळाच्या पोळ्या करताना. पण जर तुम्हाला घालायचं असेल तर अर्धी वाटी बेसन पीठ छान रंग बदलेपर्यंत भाजून तुम्ही या तिळाच्या कुटासोबत बारीक करून मिक्सरमध्ये घेऊ शकता. तर इथे बघा, छान आपल्या ह्या सारणाला बाइंडिंग आलेलं आहे, मस्त असं वळलं जातंय आणि असंच आपल्याला पोळीमध्ये घालण्यासाठी सारण पाहिजे आहे. त्यामुळे पोळीमध्ये छान ते काठापर्यंत पसरतं देखील आणि खायला देखील छान लागतं. आणि यामध्ये अर्धी वाटी गूळ जर तुम्हाला अजून ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता, जर तुमच्याकडे चांगली गोड अशी पोळी आवडत असेल तर. तर इथे बघा, हे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि इथे तुम्हाला दाखवते मी. बघा, एकदम छान असं हलक्या हाताने जरी दाबलं तरी असा गोळा तयार होतो याचा. तर सारण तर आपलं आता इथे तयार झालेलं आहे मस्त, अगदी कमी साहित्यामध्ये, अगदी झटपट सोप्या पद्धतीने. तर इथे आता आपण सारण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि इथे पोळीसाठी आता आपण कणिक भिजवून घेऊया. तर इथे 3 वाट्या एवढी कणिक घेतली, त्यामध्ये अर्धी वाटी एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे. तर इथे मी बेसन पीठ कणकेमध्ये टाकलेलं आहे कारण यामुळे पोळीची खमंग अशी चव लागते आणि तयार झालेली पोळी ही एकदम खुसखुशीत राहते. त्यानंतर इथे 2 चमचे एवढं गरम कडकडीत तेल इथे मोहन म्हणून मी टाकून घेतलेलं आहे. एखाद चमचा तुम्हाला अजून मोहन वाढवायचं असेल तर वाढवू शकतात. तर इथे बघा, हे मोहन आपल्याला व्यवस्थित या पिठाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व पिठाला तेल आधी व्यवस्थित चोळून घेतलं की पोळी सर्व बाजूंनी खुसखुशीत एकसारखी होते आणि त्यामुळे मी अशा पद्धतीने बघा, छान अशी पीठ असं हातामध्ये गच्च पकडून बघायचं आहे आणि गोळा असं धरला जातोय का. जर थोडंसं कमी वाटत असेल तर एखाद चमचा मोहन तुम्ही वाढवा. तर अशा पद्धतीने बघा, इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. जशी आपण पुरणाच्या पोळीला किंवा बटाट्याच्या पराठ्याला भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे ही कणिक भिजवायची आहे. तर इथे बघा, अशी छान कणिक मी भिजवलेली आहे. तर इथे झाकण ठेवून 10-15 मिनटं हिला बाजूला ठेवणार आहोत. तर 10-15 मिनिटांनी बघा, ही कणिक आपली छान मुरलेली आहे. तर इथे मी थोडं वरून तेल लावून पुन्हा एकदा हिला चांगलं एकजीव करून मळून घेणार आहे. तर जसं आपण आपली कणिक भिजवल्यानंतर चांगलं तेल लावून एकसारखं करून घेतो त्याच पद्धतीने हिला देखील करून घ्यायचं आहे ह्या कणकेला. तर अशा पद्धतीने बघा, अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी ही छान खमंग तिळगुळ पोळी तयार होते. तुमच्याकडे कोणाकोणाला सर्वात जास्त आवडते ही तिळगुळ पोळी नक्की मला कमेंट करून सांगा. तर अशी ही तिळगुळ पोळी जवळजवळ केल्यानंतर चांगली 4-8 दिवस चांगली राहते आणि जशी जशी ही शिळी होते ना तशी तशी हिला चव चांगली लागते खायला. तर इथे बघा, हे तयार कणकेमधनं मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि इथे ओट्यावरती कोरडं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आणि छोटी पुरीसारखी इथे आधी आपण पोळी लाटून घेणार आहोत आणि मग यामध्ये आपण हे जे तयार केलेलं सारण आहे ते भरून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा, ही पोळी लाटून घ्यायची आहे आपण छोटीशी आणि हातामध्ये ही पुरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये बघा, मी सारणाचे अगदी हलक्या हाताने असे गोळे करून ठेवलेले आहे. म्हणजे आपल्याला असा एक गोळा घ्यायचा आणि पोळीमध्ये भरायचा, म्हणजे सोपं जातं. तर हा गोळा असा लगेच फुटतो देखील आणि असं फोडून भरायचा आहे म्हणजे पोळीमध्ये एकसारखा पसरतो आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा. तर व्यवस्थित सर्व बाजूंनी ही पोळी बंद करून घ्यायची आहे. वरचं जास्तीचं जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आणि मग नंतर तिथेच याला व्यवस्थित दाबून बंद करायचं आहे या पोळीचं तोंड आणि हाताने असं थोडंसं सारण चांगलं शेवटपर्यंत पसरवून घ्यायचं आहे इथेच आणि मग नंतर आपल्याला व्यवस्थित ही पोळी पातळ अशी लाटून घ्यायची आहे.
तर जेवढी पातळ लाटावी वाटते तुम्हाला तेवढी पातळ तुम्ही ही पोळी लाटू शकतात. कोणाकोणाकडे जाड आणि गुबगुबीत अशा पोळ्या आवडत असतील तर त्यांनी थोड्याशा जाड लाटून घेतल्या तरी देखील चालेल. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, पोळी लाटताना तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये की सारण पूर्ण पोळीच्या काठापर्यंत भरल्या गेलेलं आहे. कुठेही काठापर्यंत सारण गेलेलं नाही असं दिसत नाहीये. तुम्हाला दिसत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की खरंच ताई पोळीमध्ये सारण व्यवस्थित काठापर्यंत पोहोचलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते की मी खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा प्रकारची लाटली आहे. सारण पण दाखवते पूर्ण. तर तवा इथे आपला तापलेलाच आहे. तर यावरती मी आता ही पोळी टाकून घेणार आहे आणि पोळी टाकल्यानंतर व्यवस्थित हिला मागच्या साईडने भाजल्यानंतर पलटवून घेणार आहे आणि वरतून छान असं साजूक तूप लावून ह्या पोळीला मी भाजून घेणार आहे खरपूस अशी. तर व्यवस्थित सर्व हे उलथण्याने तूप शेवटपर्यंत काठापर्यंत व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि पलटवून घेतल्यानंतर पण मागच्या बाजूला सुद्धा आपण चांगली तूप लावून ही पोळी भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच माझ्या पद्धतीने अशा पोळ्या करायच्या असतील तर तुम्ही एकदा करून बघा. ह्या पोळ्या बिना बेसन पीठ घालता बनवलेल्या आहेत. मी कधीच बेसन पीठ घातलेलं नाही आहे तिळाच्या पोळ्या करताना. तर तुम्ही कलर बघताय माझ्या पोळ्यांचा किती सुंदर आलेला आहे आणि एकदम खरपूस असा भाजल्या गेलेल्या आहेत आणि रंग देखील खूप छान आलेला आहे. तर हे बघा कॅमेऱ्याच्या जवळ तुम्हाला दाखवते बघा किती मस्त दिसतंय. तर थंड झाल्यानंतर या खूप खुसखुशीत अशा लागतात. तर दुसरी पोळी मी थोडीशी जाडसर तुम्हाला इथे लाटून दाखवलेली आहे, कारण की ही पोळी जितकी पातळ लाटली तितकी छान लागते आणि 4-8 दिवस देखील टिकते देखील. पण पातळ केलेली पोळी फुगत नाही म्हणून मी थोडीशी जाडसर पोळी तुम्हाला करून इथे दाखवलेली आहे की जाडसर पोळी देखील अशी छान टुमटुमीत फुगते. तर इथे हिला देखील आपण चांगलं दोन्ही साईडनी साजूक तूप लावून खरपूस असं भाजणार आहोत आणि इथे बघा छान अशी ही पोळी फुलायला आणि फुगायला सुरुवात झाली आहे बघा. मस्त अशी टुमटुम फुगली आहे की नाही पोळी. तर ज्यांना अशी टुमटुमीत फुगलेली पोळी आवडते त्यांनी थोडीशी जाडसर लाटा आणि ज्यांना अशी एकदम पातळ खुसखुशीत अशी पोळी आवडते त्यांनी थोडीशी पातळ लाटून घ्या. तर इथे बघा मी सर्व करून घेतलेली आहे आणि तुम्हाला आता इथे मोडून दाखवते की बघा एकदम अशी लगेच मोडल्या जाते आणि आतपर्यंत सारण भरल्या गेलेलं आहे बघा. तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही ही पोळी करून बघा आणि मी केलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.